आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। कुणबीच्या 3 पोटजातींचा ओबीसीमध्ये समावेश, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। तिलोरी कुणबी पोटजातीचं लोक प्रामुख्यानं पालघर ते रत्नागिरी या कोकण पट्ट्यात आढळतात। सारथी आणि महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणीनंतर 100% शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचा निर्णय, लवकरच शासन निर्णय लागू होईल। स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीची सुनावणी आता विशेष न्यायालयात होणार। हायकोर्टाच्या अधिसूचनेनंतर जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये पीएमपीएलए हे विशेष न्यायालयाची नुकतीच स्थापना करण्यात आली। उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र अनमोल अंबानी यांना सेबीचा दंड, रिलायन्स होम फायनान्सशी निगडीत प्रकरणी 1 कोटींचा दंड। क्रिकेट प्रशिक्षणासाठी तसंच सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठीच आता अजिंक्य रहाणेला वांद्र्यातले भूखंड देण्यास कॅबिनेट बैठकीत मान्यता देण्यात आलं। तर वांद्रे रेक्लेमेशनमधील 2000 चौरस मीटरचा भूखंड 30 वर्षांकरता भाडेपट्ट्यानं देण्यात येणार। अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआय करणार, उच्च न्यायालयाने प्रकरण सीबीआयकडे सोपवलंय। सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिद्धिविनायक मंदिर प्रसाद म्हणून दिलं जाणारं लाडू उंदरांनी कुडतरल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे, मात्र या वृत्तात तथ्य नाही। मंदिर प्रशासनाचं स्पष्टीकरण। एसटीच्या मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूरमधील 39 आगार आणि स्थानकांच्या जागांचा व्यापारी तत्वावर विकास होणार। भाडेपट्ट्यांच्या कालावधीसह चटई क्षेत्र निर्देशकांमध्ये वाढ झाली आहे। कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधारेचा अंदाज, बंगालच्या उपसागरात आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची सक्रिय स्थिती निर्माण झाल्यानं मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे।